नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आपण आज मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी बनवणार आहोत. ही वडी एकदम कुरकुरीत होते आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागते आणि त्याशिवाय ही वडी दातांना सुद्धा चिकटत नाही. ही वडी 2 ते 3 महिने सहज टिकते, त्यामुळे तुम्ही जास्त वडी करून सुद्धा ठेवू शकता आणि 100% मी हे तुम्हाला सांगू शकते की तुमची वडी ही परफेक्टच होणार. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मग चला फ्रेंड्स, आपण रेसिपीला सुरुवात करूया. वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया आणि पुढे रेसिपीमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी ॲड करणार आहोत. मी हे घेतलेले आहेत 1 वाटी पांढरे तीळ. तुम्ही ज्या वाटीने तीळ मोजून घेणार आहात त्याच वाटीने तुम्ही गूळ घ्यायचा आहे. मी 1 वाटी गूळ घेतलाय आणि तो मी चाकूने कापून घेतलेला आहे. हे पहा. त्यानंतर हा खायचा सोडा मी अर्धा टीस्पून घेतलेला आहे. पूर्ण पाक तयार झाल्यानंतरच आपण हा सोडा टाकणार आहोत. आता आधी आपण तीळ भाजून घेऊया. लो हीटवरती आपण तीळ भाजून घेणार आहोत. आता आपण कढई तापवून घेतलेली आहे. आता आपण मस्त तीळ भाजूया. तीळ एकसारखे हलवायचे म्हणजे ते करपत नाहीत आणि तीळ भाजायला 3 ते 4 मिनिटे लागतात. आणि तीळ जास्त काळपट सुद्धा भाजायचे नाहीत, नाहीतर तिळाला कडवटपणा येतो आणि त्यामुळे वडीची चव सुद्धा बिघडते. तीळ भाजलेत, आता आपण हे काढून घेऊ. हे पहा, अगदी थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि अगदी हलके फुलके भाजलेले आहेत. आता आपण गुळाचा पाक तयार करून घेऊ. त्यासाठी मी यामध्ये 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. त्यामुळे काय होतं, वडी चिकट होत नाही आणि दातांना सुद्धा चिकटत नाही. गूळ वितळवून 2 मिनिटे झालेली आहेत. हे पहा, मस्त बबल्स आलेले आहेत. आता आपण पाक चेक करून घेऊया. त्यासाठी बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असे गुळाचा पाक सोडायचा आहे. 1-2 सेकंद पाण्यात सोडलेला पाक तसाच ठेवायचा आहे आणि नंतर चेक करून घ्यायचा आहे. आपण आता चेक करूया. हे पहा, पाक रबरासारखा लांबतोय, म्हणजे आपला पाक रेडी नाही आहे. पाक आपण आणखी 2 मिनिटे शिजवून घेऊया आणि पाक तयार करताना गॅसची हीट एकदम लो ठेवायची आहे. कुठेही ती वाढवायची नाही आहे. पूर्ण गूळ वितळल्यानंतर पाक तयार व्हायला 5 मिनिटे लागतात. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही दर 2-2 मिनिटांनी आणि त्यानंतर 1 मिनिटांनी पाक चेक करायचा आहे. आता आपण पोळपाटाला मस्त तूप लावून घेऊया. हे पहा, पाकाचा कलर बदललाय आणि पाक घट्ट सुद्धा व्हायला लागलाय, म्हणजे आपला पाक शिजत आलेला आहे. आता आपण पाक चेक करून घेऊया. हे पहा, पाकाचे मस्त तुकडे पडत आहेत. पाक एकदम कडक झालाय, म्हणजे आपला पाक आता रेडी आहे. आता आपण यामध्ये सोडा टाकूया. सोड्यामुळे वडी एकदम कुरकुरीत होते. एकदम मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये 1.5 चमचा तूप टाकूया. तुम्ही 2 चमचे सुद्धा टाकू शकता. आता आपण यामध्ये भाजलेले तीळ टाकून घेऊ आणि एकदम सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण गॅस बंद करून घेऊ. सगळे एकदम एकजीव करून घ्यायचे. आता आपण हे मिश्रण पोळपाटावर काढून घेऊया.
आता आपण ही वडी लाटून घेऊ. एकदम मस्त चौकोनी आकार द्यायचा आहे वडीला आणि ती लाटून घ्यायची. चाकूला तूप लावून घ्यायचं आहे आणि वडी कट करून घ्यायची. अगदी गरम गरमच वडी कट करून घ्यायची आहे. आपण एकदम मस्त वडी कट करून घेतली आहे. तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही वडीला देऊ शकता. ही पहा एकदम मस्त झाली आहे वडी, एकदम छान. वडी 100% एकदम कुरकुरीत होते आणि टेस्टी होते. हे पहा मी तुम्हाला ही मोडून दाखवते. हे पहा एकदम कुरकुरीत. ही रेसिपी नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.